काय सांगाल, आज लाखोच्या संख्येने इथे भाविक उपस्थित होते. 12,000 स्वयंसेवक तसेच 350 ते 400 ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण त्यांना प्रसादाचे वाटप केले. काय सांगाल? योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने गंगागिरी महाराजांचा असणारा हा 177वा अखंड हरिनाम सप्ताह सुंदर पार पडला. हजारो स्वयंसेवक या ठिकाणी काम करीत होते. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत अन्नदान खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. 20-25 लाख लोकांना अन्नदान झालेलं आहे. आमटीचा महाप्रसाद एक दिवशी लाख लिटर आमटी आपल्याला लागत होती. खूप आनंद घेतला. भजन 7 दिवस अखंड भजन 10,000 टाळकरी मिळून ते करीत होते. प्रत्येक प्रहऱ्यामध्ये आपापल्या प्रहऱ्यामध्ये सेवा करणारे भजनी मंडळ घरदार सोडून या ठिकाणी येतात. मी त्या सर्वांना धन्यवाद देईल. सेवा करणारे जे सेवाभावी तरुण आहेत त्यांनाही धन्यवाद. खूप सुंदर अशा प्रकारे हा सप्ताह पार पडलेला आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंतही चांगल्या प्रकारचे विचार पोहोचवण्याचं कार्य केलं म्हणून मी आपल्या चॅनलला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराज, युवा पिढीने देखील जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी आपण काय संदेश द्याल युवा पिढीला? तरुणांनी परमार्थामध्ये यावं आणि तरुणांनी जास्तीत जास्त परमार्थामध्ये का यावं याचं कारण आहे की परमार्थ हाच आपल्याला तारणार आहे. परमार्थाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी खूप बिघडण्याची साधनं आहेत आणि म्हणून जर आपल्याला सुखी समाधानी आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याकरता परमार्थाची मत. आपल्यासोबत होते मठाधिपती महंत सरलाभेट रामगिरी महाराज यांनी आपल्याशी संवाद साधला. 10 तारखेपासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सांगता झाली. 25 ते 30 लाख भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. नाशिक लोकशाही न्यूज साठी मी कल्पेश लचकेसह व्हिडिओ जर्नलिस्ट उदय मेतकर, नाशिक.